आलो आहोत इथे आपल्या महाकालच्या दर्शनासाठी। तर ही कॅब माऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्सची कॅब आम्ही हरवू नये म्हणून दिलेली आहे आम्हाला। तसं काही नाही आहे, पण आहे सगळ्या एक ग्रुप आहे समजण्यासाठी, कुठे कोणी हरवू नये तर असं सेफ्टीसाठी। येस, आणि आता बघूया आम्हाला दर्शन कसं होत आहे। तर जेवढं आपल्याला मोबाईल नेता येईल पण नेऊया, तिथे मोबाईल अलाव नाहीये, तिथे होणार नाहीये। हा, लॉकरला ठेवावं लागतं, फोटो घालायला हरकत नाही, पण मला परत तिकडचं काय दाखवता येणार नाही ना असं। तर आपण बघूया, आपण लॉकरमध्ये ठेवून नंतर तिथलं आपलं बाहेरचं जर परिसरला दाखवता आला तर आपण बघूया। Few moments later. खूप पाऊस येतोय आणि हे आपल्या जय श्री महाकालचं दर्शन, खूप जोराचा पाऊस येतोय। आपल्या शिवशंकराने त्रिपुरासुराचा वध केला, त्यामुळे इथे उज्जैनी नाव हे पडले। आणखीन उज्जैनीचे अजून एक नाव आहे ते म्हणजे अवंतिका। हे पहिलं ह्या शहराचे नाव अवंतिका होते, पण त्यानंतर इथला राजा, उज्जैनचा राजा म्हणजेच जय श्री महाकाल। बघताय तुम्ही माझ्या मागे हे जे मंदिर आहे, हे मंदिरचा परिसर आहे आणि आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत, पण खूप असा मोठा पाऊस बघताय, खूप मोठा पाऊस चालू झाला, त्यामुळे आम्ही थोडं थांबलोय आणि खूप छान शांतता आहे, गर्दी आहे पण थोडीशी आहे कारण सोमवार नाही आहे त्यामुळे। तर खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय की भोले बाबाचं दर्शन, जे महाकालचं दर्शन आपल्याला होणार आहे त्याचा आनंद आहे। तर मला जेवढं तुम्हाला देता येईल मी तेवढं देईन, तर तुम्ही सुद्धा त्याचा आनंद घ्या। दर्शन छानपैकी झालेलं, तुमचं दर्शन झालं? आणि कसं वाटतं दर्शन घेऊन? छान वाटते आणि जरा पाऊस थांबला त्यामुळे बरं वाटतंय, कारण पावसाने अगदीच घाण केली। घाण म्हणजे बरोबर काही काही शूट घेताना आला, फिरताना आलेलं, आणि अभिषेकला पण थोडंसं टाईमच झाला। आमचा अभिषेक झाला, आपल्याला अगदी देवाने अभिषेक करून घे, तुम्ही दर्शन घ्यायला अगदी अंघोळ करून या, ते पण आपल्या पावसाच्या पाण्यात, हां शुद्ध पाण्याने शुद्ध होऊन आम्ही दर्शनाला गेलो आणि खूप आनंद झाला आणि बरं वाटतंय। बरं, आमची भस्मारतीचं आमचं काय होतं ते आम्ही ठरवूया कसं असेल, पण त्यासाठी आम्हाला रात्री, म्हणजे कारण पहाटे 3ची असते भस्मारती, त्यासाठी आम्हाला 12 वाजता लाईन लावावी लागेल। कसं होतं ते तुम्हाला कळेलच, पण मोबाईल अलाव आहे की नाही माहीत नाही आहे, आणि बघूया तरी पण आताचा आनंद। हर हर महादेव। शिप्रा नदी किनारी आपल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले आपले हे जय श्री महाकालचं मंदिर, याची खूप ख्याती आहे। म्हटलं जातं की ह्या आपल्या राजासमोरून कोणतीही वरात, म्हणजे घोड्यावरती बसून कोणीही वरात त्याच्या दारासमोरून घेऊन जाऊ शकत नाही। तसेच इथे जी भस्म आरती होते, ती भस्म आरती म्हटलं जातं की चितेपासून आणलेली असते, पण सध्या असं म्हणण्यात येतं की हवनकुंडाची जी भस्म असतं त्यातून केलं जातं, असं म्हटलं जातं आता की भस्म आरती ही त्या आपल्या भस्माने केली जाते आपल्या हवनकुंडाच्या। राहिली अजून एक गोष्ट इथे म्हणण्यात येते की हे जे आपली अभिषेक असतो महाकालला, तर तो अभिषेक आहे तो फक्त 500 ग्राम दूध आणि जल ह्यांचाच केला जातो, कारण त्याने कदाचित त्यांची जी पिंड आहे त्याला त्याची हानी होते, असं सरकारने सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे। अजून एक प्रचिती आहे की हा राजा स्वतः इथला उज्जैनचा राजा आहे आणि इथे कोणीही सत्ताधारी इथे राहू शकत नाही, कारण त्यांची सत्ता मग इथे पडू शकते असं मानलं जातं।
तर ही क्षिप्रा नदी आणि याच नदीच्या घाटावर म्हणजे या नदीच्या किनारी श्रीरामाने आपले पिता दशरथ यांना अग्नी दिली होती. तीच ही क्षिप्रा नदी जेचं उगम होतं इंदोरमधून. महाकालेश्वरचं दर्शन झालं आणि आता आपण करायला आलो आहोत इथे चारधामचं दर्शन. तर ते करूया आणि तिथून नंतर परत एका ठिकाणी जायचं. तर कुठे जायचं तर ठरवलं, पण पहिला आपण चारधामचं दर्शन करू. हा आपला भला मोठा नंदी जो आपल्या महादेवाच्या समोर असतो आणि हे आपले रामेश्वर मंदिर. हर हर महादेव. खूप छान असं मंदिर आहे आणि सजावट आहे. रामेश्वर धाम है, राम जी ने सिंधु बांधा. हे आहे बद्रीनाथ पंचायतन, बद्रीनाथाचं मंदिर आहे. हे जगन्नाथजीचं मंदिर आहे. जी गुफा दिसते या गुफेमध्ये नवदुर्गांचं प्रतिमा आहे आणि हीच गुफा वैष्णोदेवीकडे म्हणजे वैष्णोदेवीच्या दिशेने जाते आणि तिच्याकडे दर्शन घेण्यासाठी इथून वाट केलेली आहे. तर ही आहे ती गुफा. महाराजांच्या मठात घुसायचं बाप ह्याच्यापर्यंत बाहेर पडत नाही. हे हरसिद्धेश्वर माताचं मंदिर आहे आणि हे जे माझ्या मागे दिसते हे कोकर्डेश्वराचं मंदिर आहे. म्हणजेच शंकराचं. तिथे बहुतांशी सगळी मंदिरं महादेवाची आहेत. तर आपण आता जे आलो आहोत इथे खूप गर्दी आहे. हरसिद्धेश्वर मातेचं दर्शन घ्यायला. मग तुम्हाला जी दिसते दीपमाला ही आता लावण्यात येणार आहे कारण आता वेळ झाली आहे. वाती दिसत असाल तुम्हाला इथे वाती घालून झाल्या दीपमालेमध्ये. थोड्याच वेळात ती लावण्यात येईल. आपण तोपर्यंत आपल्या दर्शन घेऊन मंदिराचं दर्शन घेऊया मातेचं. मस्त असं रोषणाई आहे मंदिराला. खूप छान असं मंदिर आणि इथला परिसरही खूप मस्त. तर हरसिद्धी म्हणजे आपलं हे जे 51 शक्तिपीठ आहे त्यातील हा एक मानलं जातं आणि इथे आपल्या सती मातेचा म्हणजे पार्वती देवीचा हाताचा कोपरा इथे पडला होता म्हणून तिला हरसिद्धी. तसेच आपल्या महादेवाचं एक नाव आहे हर आणि म्हणूनच आपल्या पार्वती मातेने इथे एका राक्षसाचा वधही केला म्हणून सुद्धा हिला इथे हरसिद्धी ह्या मंदिराला नाव दिलं जातं. आणि ही जी रोषणाई बघता ही दीपमाला असते